ऑपरेशन थिएटर हा तुमच्या हॉस्पिटलचा आत्मा असतो. हे बाहेर कोणीच बघू शकत नाही. पेशंट ऑपरेशन करताना आत येतात तेव्हा बऱ्याच वेळेला अॅनेस्थेशियामध्ये असतात. त्यामुळे ऑपरेशन थिएटर जिकडे तुमची ऑपरेशन होतात तो आत्मा आपण बाहेर बघितला नसतो. आपण हॉस्पिटलचं चांगलेपण किंवा वाईटपण कसं ठरवतो की बाहेर ना बाबा हे हॉस्पिटल खूप चांगलं दिसतंय, त्याचं रिसेप्शन खूप चांगलं आहे, बाहेर बसायला मस्त जागा आहे, जवळपास तिकडे चांगलं कॅन्टीन आहे, मला जेवण चांगलं मिळतं. जनरली ह्याच्यावरनं आणि सिस्टर वगैरे चांगल्या बोलतात त्याच्यावरनं हॉस्पिटलचं चांगलेपण किंवा वाईटपण आपण ठरवलेलं असतं. पण ॲक्च्युली हॉस्पिटल तुम्ही असं सिलेक्ट करायला पाहिजे की तुमचं ऑपरेशन जिकडे होतं ते थिएटर किती चांगलं आहे. सो ही एअर जेव्हा खाली येते ऑपरेशन थिएटरमध्ये तेव्हा ती एअर ही पूर्णपणे जंतू विरहित असते, त्याच्यात एकही बॅक्टेरिया नसतो. आणि जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो इकडे आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा स्पाईन सर्जरी किंवा मोठी सर्जिकल ऑपरेशन्स वगैरे करतो, एंडोस्कोपिक ऑपरेशन करतो, त्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये जर आपण पूर्णपणे संसर्गविरहित जंतुविरहित असं जर ॲटमॉस्फिअर ठेवलं तर ऑपरेशनमध्ये इन्फेक्शन होऊन ऑपरेशनचा रिझल्ट खराब व्हायची शक्यता जवळजवळ 99.9% नसते. नमस्कार, मी चंद्रशेखर नेने. महाएमटीबीच्या प्रेक्षकांना हार्दिक स्वागत सगळ्यांचं. नेहमी मी आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल बोलतो, पण आता अतिशय महत्त्वाच्या मुंबईतल्या घडामोडीबद्दल मला बोलायचं आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये शिवाजी पार्कला एक अप्रतिम हॉस्पिटल आहे, शुश्रूषा कॉपरेटिव्ह हॉस्पिटल येते. आणि त्या हॉस्पिटलची ख्याती अशी आहे, आज 56 वर्ष झाली त्या हॉस्पिटलला, पण मुख्यत्वे करून मध्यमवर्गीय पेशंटना अत्युत्कृष्ट सेवा देण्याकरता हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. तर या शुश्रूषा रुग्णालयाने एक नवीन झेप घेतलेली आहे. इथे मॉड्युलर ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर मेडिकल टर्ममध्ये, मॉड्युलर ओटीचं आज त्यांनी इथे उद्घाटन केलेलं आहे. भरपूर खर्च झालेला आहे. मॉड्युलर ओटी काय असतं हे आपल्याला माहीत नसतं. तर या सगळ्याची माहिती करून घेण्याकरता इथले इंचार्ज आणि भारतातले सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर हरीश भेंडे आपल्याबरोबर आलेले आहेत. हरीश सर नमस्कार. नमस्कार आणि सुस्वागतम. महाएमटीव्ही मध्ये येण्याबद्दल सुस्वागतम. आणि हरीश सरांची ख्याती नुसती भारतात नव्हे तर देश विदेशात पसरलेली आहे. त्यांना 25 वर्षाचा तर केवळ शुश्रूषातलाच एक्सपिरियन्स आहे. त्याच्या आधी अमेरिका, इंग्लंड अनेक ठिकाणी त्यांचा अनुभव आहे, अतिशय दांडगा अनुभव आहे. आणि या इथे हे जे मॉड्युलर ओटी केलं त्यामागची प्रेरणा हे हरीश सर होते. त्यामुळे मला मुद्दाम आम्ही त्या मॉड्युलर ओटीमध्येच बसलेलो आहोत. बोलता बोलता आम्ही त्या ओटीचे फीचर्स पण आपल्याला सांगणार आहोत. आपण ॲज अ पेशंट आपल्याला हे माहिती पाहिजे की नवीन नवीन गोष्टी काय येत आहेत आणि त्या गोष्टी आल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडेल. तर त्या संदर्भात आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मॉड्युलर ओटी केलं म्हणजे आता सुरू होणार, उद्यापासून सुरू होणार. आणि एक मला अगदी सांगावं असं वाटतं की आज ते अजून सुरू झालं नाही म्हणून आपण आत येऊ शकलो. नंतर हे कॅमेरा वगैरे आम्ही नंतर आत येणार नाही, त्यामुळे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ओटी बघता येणार ती फक्त आजच, नंतर ऑपरेशनच असेल. तर हे का तुम्हाला करावं असं वाटलं की मॉड्युलर ओटी कशाला पाहिजे? बऱ्याचशा वेळेला लोकांच्या लक्षात येत नाही की ऑपरेशन थिएटर हा तुमच्या हॉस्पिटलचा आत्मा असतो. हे बाहेर कोणीच बघू शकत नाही. पेशंट ऑपरेशन करताना आत येतात तेव्हा बऱ्याच वेळेला अॅनेस्थेशियामध्ये असतात. त्यामुळे ऑपरेशन थिएटर जिकडे तुमची ऑपरेशन होतात तो आत्मा आपण बाहेर बघितला नसतो. आपण हॉस्पिटलचं चांगलेपण किंवा वाईटपण कसं ठरवतो की बाहेर ना बाबा हे हॉस्पिटल खूप चांगलं दिसतंय, त्याचं रिसेप्शन खूप चांगलं आहे, बाहेर बसायला मस्त जागा आहे, जवळपास तिकडे चांगलं कॅन्टीन आहे, मला जेवण चांगलं मिळतं. जनरली ह्याच्यावरनं आणि सिस्टर वगैरे चांगल्या बोलतात त्याच्यावरनं हॉस्पिटलचं चांगलेपण किंवा वाईटपण आपण ठरवलेलं असतं. पण ॲक्च्युली हॉस्पिटल तुम्ही असं सिलेक्ट करायला पाहिजे की तुमचं ऑपरेशन जिकडे होतं ते थिएटर किती चांगलं आहे. त्या थिएटरमध्ये ऑपरेशन चांगलं होण्यासाठी सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या सुविधा आहेत की नाहीत, तुमचे सर्जन जे आहेत ते त्या ऑपरेशन थिएटरमध्ये कम्फर्टेबल आहेत का ऑपरेशन करायला, ह्या गोष्टींचा विचार जवळजवळ कोणीच पेशंट करत नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट पेशंटच्या नजरेसमोर येत नाही. आता नेने साहेब मला म्हणाले आणि आम्हाला वाटलं की हे लोकांच्या समोर आलं पाहिजे की हे ऑपरेशन थिएटर आम्ही का केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ऑपरेशनचं सक्सेस होणं किंवा न होणं हे जसं डॉक्टरवर अवलंबून असतं तसंच त्या डॉक्टरला कुठच्या सुविधा मिळतात, त्या कुठच्या थिएटरमध्ये तो करतो, तिकडे कुठच्या प्रकारच्या सिस्टीम्स अवेलेबल आहेत, कुठच्या प्रकारच्या सोयी अवेलेबल आहेत, ह्याच्यावरती तुमच्या ऑपरेशन सक्सेस बरंच अवलंबून असतं.
तर शुश्रूषा हे जे शिवाजी पार्क एरियामध्ये हॉस्पिटल आहे, गेले जवळजवळ 56 वर्ष इकडे आहे. आणि आम्ही म्हणतो की हॉस्पिटल आहे इट इज ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. म्हणजे लोकांनी बनवलेलं, लोकांसाठी बनवलेलं आणि लोकांनी चालवलेलं असं हॉस्पिटल आहे. जवळजवळ 25 ते 26,000 मेंबर्स आहेत आमचे, जे 10,000 रुपये देऊन तुम्ही मेंबर होऊ शकतात. आणि तुम्हाला मग त्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यभर मेंबरशिप असल्यावरती एका फिक्स रेटमध्ये ट्रीटमेंट होऊ शकते. तुम्हाला एक्सेसिव्ह एक्स्ट्रा खर्च नसतो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही 10, 15, 20% कन्सेशन वगैरे मिळतं आणि तुम्हाला ॲडमिशनला प्रायोरिटी मिळते हॉस्पिटलमध्ये. तर त्यामुळे हे लोकांसाठी चालवलेलं हॉस्पिटल अद्ययावत का असू नये असा आमचा विचार होता. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की तुम्ही कुठे करायचंय, नाही मला ब्रिज कँडी पाहिजे, मला लीलावती पाहिजे. का तर ते कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे. पण कॅन वी नॉट मेक द सेम सिच्युएशन हिअर? तर त्याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की हे जर हॉस्पिटल सुधारायचं असेल तर पहिली गोष्ट थिएटर चांगलं झालं पाहिजे. मग अर्थात वॉर्ड, ICU, बाहेरचं रिसेप्शन वगैरे त्या सगळी हळूहळू सुधारणा होत राहतील. म्हणून आम्ही हे ऑपरेशन थिएटर जे आम्ही जवळजवळ 20 वर्षापूर्वी एकदा केलेलं, रिनोव्हेट केलेलं, वी वॉन्टेड टू डू इट अप टू द मार्क. त्यामुळे आम्ही हे पूर्ण नवीन सिस्टीम तयार केलेली आहे, ज्यात 3 ऑपरेशन थिएटर आहेत. 2 मोठी ऑपरेशन थिएटर आहेत आणि एक रिलेटिव्हली स्मॉल आहे, जिकडे आम्ही एंडोस्कोपी वगैरे सारख्या गोष्टी करू शकतो. तर ऑपरेशन थिएटर हा तुमच्या हॉस्पिटलचा आत्मा आहे आणि तेव्हा त्याच्यापासून आपण सुधारणेला सुरुवात करावी असा आमचा विचार होता. फारच चांगलं सांगितलं सर तुम्ही. पण हे करताना तुम्हाला म्हणजे चॅलेंजेस काय आले? कारण नाही तर सगळ्यांनीच केलं असतं ना आतापर्यंत. बरोबर. अतिशय चांगला प्रश्न आहे नेने साहेब, खूपच चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येत नाही की शुश्रूषाची बिल्डिंग जवळजवळ 80 वर्ष जुनी आहे, 70 का 80 वर्ष जुनी आहे. आणि ह्या जुन्या बिल्डिंगमध्ये तुमची सिलिंग वगैरे लहान असतात, खूप मोठ्या नसतात. ऑपरेशन थिएटरला तुम्हाला वरती जी सिस्टीम लागते ती आपण आता डिस्क्राईब करू. त्यासाठी हाईट कमीत कमी 11 फुटाची असायला लागते. तर नॉर्मली आपली सिलिंगची हाईट जवळजवळ 9.5 किंवा 10 फूट असते. शिवाय बिल्डिंग जुनी असल्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल थिंग ह्या जवळजवळ जुन्या असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी विचार करायला लागतो की मला एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर अमुक ही भिंत मी पाडू का, अमुक ठिकाणी मला नवीन सपोर्ट लावायला लागेल का. त्यामुळे आम्हाला आधी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडनं हे सगळं चेक करायला लागलं की आमच्या बिल्डिंगची क्षमता, बिल्डिंगची स्ट्रेंथ किती आहे आणि त्याप्रमाणे ही बिल्डिंग हे रिनोव्हेशन घेऊ शकेल का. एकदा हे आमच्या लक्षात आलं की ठीक आहे आम्ही करू शकतो. काही ठिकाणी आम्हाला नवीन पिलर वगैरे एक्स्ट्रा हे करायला लागले. ते झाल्यानंतर मग आम्ही एका बाहेरच्या संस्थेची मदत घेतली. PSI म्हणून आहे, पलक्कड इन्स्टिट्यूट. ह्या कोइंबतूर बेस्ड संस्थेने भारतभर जवळजवळ 150 ऑपरेशन थिएटर केलेली आहेत. आणि ही मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये एक वन ऑफ द मोस्ट फेमस अशी संस्था आहे की जी म्हणजे कंपनी आहे की जी ह्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करतात. आणि त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशी माहिती मिळाली, बऱ्याचशा सजेशन मिळाल्या, सूचना मिळाल्या की त्यामुळे आम्ही हे जुन्या बिल्डिंगमध्ये फार ब्रेकडाऊन वगैरे न करता, फार स्ट्रक्चरल चेंजेस न करता आम्ही ह्या प्रकारचं थिएटर करू शकलो की जे आय एम क्वाईट शुअर इज ॲज गुड ॲज एनी ऑफ द कॉर्पोरेट हॉस्पिटल इन बॉम्बे. हा एक फार महत्वाचा मुद्दा होता की कॉर्पोरेट हॉस्पिटलकडे खूप पैसे असतात, त्यामुळे ते कदाचित खूप मोठी थिएटर करत असतील. माहित नाही नेमकं काय असतं ते. तुमच्याकडे एवढे पैसे नसून तुम्ही हे बसवलं तर त्याला मेक इन इंडिया हे पण कारणीभूत आहे का? पलक्कड तर भारत नक्कीच आहे. कारण आम्ही केलेल्या जवळजवळ 90% गोष्टी या मेड इन इंडिया आहेत. आणि जरी त्या मेड इन इंडिया असतील तरी त्यांची क्वालिटी इज लाईक इंटरनॅशनल क्वालिटी आहे. कारण आम्ही जे ऑपरेशन थिएटर करतो, फॉर एक्झाम्पल ह्या थिएटरमध्ये तुम्ही बघितलं तर वरती इकडे लॅमिनर एअरफ्लो सिस्टीम आहे. तिकडे ह्या जाळीतनं जवळजवळ 8 फूट बाय 6 फूट लांबीची असा मोठा स्क्वेअर जाळी असते. त्याच्यातनं फिल्टर केलेली हवा ही खाली येत असते. आणि ही फिल्टर केलेली हवा म्हणजे जवळजवळ 3 फिल्टरेशन सेटमधनं येते ती. पहिल्यांदा 15 मायक्रॉन फिल्टर असतात, त्याच्यातनं कोर्स पार्टिकल जातात, नंतर 5 मायक्रॉन असतात आणि नंतर 0.3 मायक्रॉनचे हेपा फिल्टर म्हणून म्हणतात. आणि दीज आर हेपा फिल्टर सिस्टीम विच इवन पार्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया आर रिमूव्ड फ्रॉम दॅट एअर. सो ही एअर जेव्हा खाली येते ऑपरेशन थिएटरमध्ये तेव्हा ती एअर ही पूर्णपणे जंतू विरहित असते, त्याच्यात एकही बॅक्टेरिया नसतो. आणि जेव्हा आम्ही ऑपरेशन करतो, इकडे आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा स्पाईन सर्जरी
किंवा मोठी मोठी सर्जिकल ऑपरेशन्स वगैरे करतो, एंडोस्कोपिक ऑपरेशन करतो, त्यावेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये जर आपण पूर्णपणे संसर्गविरहित, जंतुविरहित असं जर ॲटमॉस्फिअर ठेवलं तर ऑपरेशनमध्ये इन्फेक्शन होऊन ऑपरेशनचा रिझल्ट खराब व्हायची शक्यता जवळजवळ 99.9% नसते. तर त्यामुळे हे जे आम्ही सिस्टीम तयार करतो ती सिस्टीम केल्यानंतर ती सिस्टीम चालते का हे बघायला लागतं. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ह्या सिस्टीम आणून ठेवतात पण त्या सिस्टीमची व्हॅलिडिटी चेक केली जात नाही. म्हणजे ती सिस्टीम खरंच चालते का. तर आमच्याकडे स्पेशल इन्स्ट्रुमेंट असतात ज्यांनी आम्ही ते चेक करतो, ज्याच्यात आम्ही फाइंड आउट करतो की प्रत्येक स्क्वेअर इंच ह्या एरियामध्ये तेवढी हवेचा प्रेशर आहे की ती फिल्टर हवा आत येते आहे. पॉझिटिव्ह प्रेशर आत असल्यामुळे कोणी दार उघडलं तर आतली हवा बाहेर जाते, बाहेरची हवा आत येऊ शकत नाही. त्यामुळे कंटॅमिनेशन होत नाही बाहेरच्या हवेचं. कारण मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळीकडे भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहेत, सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे. आपण घरात समजा 1 किंवा 2 दिवस झाडू मारली नाही तर बोटाने दिसेल एवढी धूळ घरात जमते. तर अशा प्रकारच्या वातावरणात आम्ही ऑपरेशन नाही करू शकत. त्यामुळे ही जी थिएटर असतात ती कम्प्लिटली क्लोज असतात. म्हणजे इव्हन आमच्या खिडक्या ज्या आहेत त्या डबल ग्लास वॉलच्या खिडक्या असतात आणि त्या खिडक्याच्या आत आम्ही ते फिल्टर्स वगैरे लावून नंतर लुवर्स लावून आम्ही पाहिजे तेवढा लाईट आत येऊ शकेल, पाहिजे तेवढं लाईट कमी जास्त करू शकेल किंवा पाहिजे तेव्हा पूर्ण खिडकी बंद होऊ शकेल अशा प्रकारे सिस्टीम तयार केलेल्या आहेत. आमच्या वॉल ज्या आहेत त्या स्पेशल मटेरियलने बनलेल्या असतात, त्या स्पेशल स्टेनलेस स्टीलने बनलेल्या असतात, त्याच्यावरती स्पेशल कोटिंग असतं. ह्याला आपण अँटीबॅक्टेरियल कोटिंग म्हणतो की ज्याच्यामुळे तुमच्या जंतूंना ह्याच्यावरती राहता येत नाही. वी कॅन इझिली क्लीन देम अप. आपण आरामात ते स्वच्छ करू शकतो. आम्ही खाली फ्लोरिंग जे केलेलं बघाल तुम्ही ते तुम्हाला नंतर दाखवता येईल. हे फ्लोरिंग पण एक स्पेशल प्रकारच्या कोटिंगने केलेलं असतं आणि बाजूला पण कुठे कडा नसतात. तुम्ही जर एज बघितली वॉल आणि फ्लोअरची तशी गोल केलेली असते. म्हणजे कुठेही खाची कोपऱ्यात धूळ म्हणतो तसा खाची कोपराच ठेवलेला नसतो. इकडे प्रत्येक खाच आणि प्रत्येक कोपरा हा राऊंडेड केलेला असतो, त्याला आपण कोविंग म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे या थिएटरमध्ये ऑपरेशन केल्यानंतरही त्या सिस्टीममध्ये जंतू, बॅक्टेरिया, धूळ जमू नये अशी सिस्टीम असते. आणि अशा 3 आमची ऑपरेशन थिएटर आहेत आणि त्याच्याबरोबर आम्हाला स्पेशल ऑटोक्लेविंग सिस्टीम, क्लिनिंग सिस्टीम ह्या सिस्टीम पण आम्ही तयार केलेल्या आहेत. म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर जी इन्स्ट्रुमेंट असतात ती स्पेशल प्रकारे क्लीन करायला लागतात. म्हणजे त्याच्यासाठी एक स्पेशल अल्ट्रा हाय व्हेलॉसिटीचा प्रेशरमध्ये जेट असतो. म्हणजे तुम्ही गॅरेजमध्ये गाड्या धुताना बघितल्या असतील तर प्रेशराइज वॉटरने धुतात गाड्या, तशा प्रकारची प्रेशराइज एअर आणि प्रेशराइज वॉटर या 2 गोष्टींनी आम्ही धुवून काढतो. शिवाय वेगळ्या प्रकारचे अल्ट्रासॉनिक क्लीनर असतात. म्हणजे अल्ट्रासाऊंडने आम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम आणि छोटे पार्टिकल पण त्या इन्स्ट्रुमेंटमधून आम्ही क्लीन केलेले असतात. ते वी हॅव अल्ट्रासॉनिक क्लीनर वी वापरतो आणि त्याच्यानंतर स्पेशल प्रकारचे आमच्याकडे ऑटोक्लेव्ह मशीन्स असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला स्पेसिफिक टेम्परेचरला, स्पेसिफिक ड्युरेशनला त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटला कम्प्लिटली स्टेरिलाइज केलं जातं. तर ही पूर्ण सिस्टीम असते. म्हणजे असं नुसतं एक नवीन थिएटर रंगरंगोटी करून लावलं असं नसतं. तर पेशंट येताना, पेशंट आल्यानंतर तो कुठे राहील, तो पेशंट ॲनेस्थेशिया देताना कुठे दिला जाईल, ऑपरेशन कुठे होईल, पेशंट रिकव्हरीमध्ये कसा जाईल, त्याच्याकडे बघायला कोण असतील, ते पेशंट बघताना त्यांची मॉनिटर, उदाहरणार्थ ऑपरेशन करताना आता पेशंटची कंडिशन जसं ॲनेस्थेटिस्ट बघत असतात तसं सर्जनला पण बघायला लागतं. त्याप्रमाणे आम्ही तिकडे 2 मॉनिटर ठेवलेले असतात. एक ॲनेस्थेटिस्टसाठी असतो ज्याला आपण पेंडंट म्हणतो, तुम्ही इकडे मागे बघू शकाल. तर ह्याच्यामध्ये हा मॉड्युलर पेंडंट आहे जो इकडे तिकडे हलवू शकतो आणि त्याच्यावर सगळी इन्स्ट्रुमेंट ठेवून हे तुम्हाला इकडे तिकडे असं हलवता येतं पेशंटच्या आणि ॲनेस्थेशिया गरजेप्रमाणे. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात. म्हणजे ऑक्सिजन म्हणा, नायट्रोजन म्हणा, प्रेशराइज एअर, सक्शन या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल असतात. जस्ट नेक्स्ट टू द ॲनेस्थेटिस्ट एक स्पेशल टाईपचं ड्रेगर म्हणून इम्पोर्टेड मशीन आहे, ॲनेस्थेशिया मशीन. ते आम्ही वापरतो की जे इट इज वन ऑफ द टॉप ऑफ द लाईन इन द वर्ल्ड. ते आम्ही ॲनेस्थेशियासाठी वापरतो. त्यात बऱ्याचशा प्रकारच्या सोयी असतात. त्यामुळे खूप मोठ्या सर्जरी 5-5, 6-6 तासाचे ऑपरेशन आम्ही इझिली करू शकतो इकडे. तर ह्या प्रकारे ह्या सगळ्या सिस्टीम्स करताना खूप विचार करायला लागतो. आणि सुदैवाने आमच्या हॉस्पिटलमध्ये जे आमचं अधिकारी बोर्ड आहे, जे डायरेक्टर आहेत हॉस्पिटलमधले आणि आमच्या डीन मॅडम आहेत डॉक्टर भातखंडे आणि चेअरमन डॉक्टर लाड सर आणि बाकीचे
सगळे मेंबर ऑफ सहकारी जे आहेत, बोर्ड डिरेक्टर, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य दिलं, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यामुळे आम्हाला हे करता आलं. तर सगळ्या सहकारी बोर्डाचा आम्हाला, सगळ्या डिरेक्टर बोर्डाचा आम्हाला सहकार्य मिळाल्यामुळे आणि हे सगळं आम्ही करू शकलो. साधारण हे व्हायला किती दिवस गेले? हे सगळ्या गोष्टी करताना ना आम्हाला एक प्रोजेक्ट लाईन तयार करायला लागते. त्यामुळे सगळ्या गोष्टी म्हणजे जुनं थिएटर पाडण्यापासनं, स्क्रॅप मटेरियल जाण्यापासनं, नवीन लाईन म्हणजे त्याला गॅसेस असतात वेगवेगळे, ते आम्हाला कुठून येणार, त्यांचे इलेक्ट्रिक कंड्यूट असतात ते कुठे घालणार, प्रेशराइज एअरचे कंड्यूट कुठे येणार, या सगळ्या गोष्टी आम्ही आधी प्लॅन केलेल्या असतात. तो सगळा प्लॅन करून डे बाय डे कुठच्या गोष्टी होतील, कुठच्या गोष्टींना किती, ते आम्ही ऍक्च्युअली वर्किंग प्लॅन तयार केलेला होता. आणि हे सगळं करायमध्ये माझा एक सहकारी आहे डॉक्टर अलेक्स म्हणून, ते इकडे आहेत आमच्या बरोबर. कॅन यू कम हिअर? तर त्यांचा बराच सहकार मिळाला, कारण त्यांनी पर्सनली सगळं लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी करून घेतल्या की डे बाय डे एखादी गोष्ट झाली नाही तर त्याच्याशी अवलंबून नसलेल्या दुसऱ्या गोष्टी डिले होत जातात आणि सगळा प्रोजेक्ट डिले झाल्यामुळे प्रोजेक्टची कॉस्ट वाढते. दुसरं म्हणजे ऑपरेशन थिएटर रिनोव्हेट करताना आम्ही ऑपरेशन करू शकत नाही, काम बंद असतं, इन्कम बंद असतो. त्यामुळे हे फार महत्वाचं होतं की हे सगळ्या गोष्टी आम्ही जवळजवळ 1-2 महिन्यात कम्प्लीट झाल्या आमच्या, स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅचिंग द ओल्ड थिएटर टू कम्प्लिटली बिल्डिंग अँड इनॉग्रेटिंग द न्यू वन. आता पुढचे 3 ते 4 दिवस आम्ही सगळे क्लिनिंग मध्ये जातील. हे सगळं 2दा 3दा 4दा क्लीन केलं जाईल. त्याच्यानंतर त्याच्यात आम्ही परत ते क्लिनिकल टेस्टिंग करतो, बॅक्टेरियोलॉजिकल टेस्टिंग करतो आणि ह्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या की त्याच्यानंतर आपण ऑपरेशन थिएटर चालू होईल. पण मग हा अगदी तुम्ही योग्य माहिती सांगितली, पण मग पेशंटच्या दृष्टीने काय फरक जाणवेल? इथे ऑपरेशन, आता समजा काही पेशंट आले, ते म्हणले आमच्या आई वडिलांचं आधीच्या थिएटरमध्ये ऑपरेशन झालं होतं, आता इथे ऑपरेशन होत आहे. सक्सेस ऑफ द ऑपरेशन इज गिव्हन, म्हणजे ते नसलं तर काहीच उपयोग नाही, पण त्याच्याशिवाय त्याला काही वेगळं जाणवेल का? पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या सिस्टीममुळे पेशंटचा अॅनास्थेसिया खूप चांगला होऊ शकतो. पेशंटचं पेन पोस्ट ऑपरेटिव्ह कमी होऊ शकतं. ड्युरिंग अॅनास्थेसिया जेव्हा आपण पेशंट मॉनिटर करतो तेव्हा काही कॉम्प्लिकेशन, प्रॉब्लेम व्हायची शक्यता खूप कमी असते आणि त्यामुळे पेशंटचा रिझल्ट, आउटकम हे खूप चांगले असतात. त्यामुळे पेशंटला बेसिकली सक्सेस रेट ऑफ द ऑपरेशन विल डेफिनेटली बी हायर, रिस्क ऑफ इन्फेक्शन विल बी सिग्निफिकंटली लेस. And if these two things are there, overall the health system becomes less expensive. कारण जेव्हा ऑपरेशन मध्ये, ट्रीटमेंट मध्ये कॉम्प्लिकेशन होतात, ट्रीटमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन becomes more expensive. So when you give a treatment, a surgery without complication, overall expected expense become less. कमी होईल. Yes. पण एका ठिकाणी आपण सांगितलं की याच्याकरता आपल्याला खर्च आला बराच. पेशंट बरेचदा असा विचार करतो की मी हायर प्राइस दिली, तुम्ही हायर प्राइस इक्विपमेंट आणली, म्हणजे तुम्ही कुठेतरी बिलामध्ये जास्त लावणार ना, तर त्याचं कसं माणसाचं परसेप्शन कसं करायचं? अगदी बरोबर आहे नेनेसाहेब. कसं असतं की मराठीत आपण म्हणतो की माणसाला सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. बरोबर. तर जेव्हा आपण हे जी वाक्प्रचार गृहीत धरलाय की माणसाला पैशाचं सोंग आणता येत नाही, हे जसं लोकांना खरं आहे तसं आम्हालाही खरं आहे. बरोबर. आमच्या हॉस्पिटललाही जे कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे, ज्याला गव्हर्नमेंटची ग्रांट मिळत नाही, ज्याला म्युन्सिपालिटीची ग्रांट मिळत नाही, ज्याला कोणी कॉर्पोरेट मागे नाही की जे तुम्हाला पैसे होतच राहिले, रिलायन्स किंवा अंबानी सारखे, किंवा आम्हाला अशी मोठी डोनेशन पण फारशी मिळत नाहीत, तर हे जे पैसे लोकांनी दिलेले आहेत ते आम्ही नो लॉस नो प्रॉफिट बेसिसवर वापरतो. आणि त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये हे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे आम्ही प्रॉफिट करू शकत नाही किंवा प्रॉफिट करत नाही. जे काय एक्स्ट्रा मनी येतो तो आम्ही वी यूज इन रिनोव्हेटिंग अँड अपडेटिंग द थिंग्स. पण त्यामुळे जेव्हा ही नवीन सिस्टीम आम्ही तयार करतो ना, त्याचा थोडा कॉस्ट, थोडा ऑपरेशन थिएटर चार्ज थोडा वाढेल, पण ओव्हरऑल जर आपण बघितलं की त्यामुळे मिळालेल्या सुविधांमुळे इन्फेक्शन रेट कमी होणं, ऑपरेशनचा सक्सेस रेट वाढणं, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि त्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट विल नॉट बी व्हेरी हाय, इट विल बिकम स्लाइटली मोर. बट समजा हीच सिस्टीम असलेल्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल तुम्ही जर ऑपरेशन करून घेतलं तर ती कॉस्ट ह्याच्यापेक्षा डबल असेल. दॅट आय कॅन टेल यू विथ गॅरंटी, कारण मी स्वतः हिंदुजा, ब्रिच कँडी, ग्लोबल सारख्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जातो, मी तिकडे ऑपरेशन करतो आणि मला माहिती आहे की तिकडे सिमिलर सिस्टीम तिकडे असली तर कॉस्ट किती वाढते. तर आमचा प्रयत्न असा आहे की द बेस्ट सिस्टीम शुड बी अवेलेबल फॉर अन ॲव्हरेज पर्सन. कमी पैशासाठी त्यांना दे शुड नॉट बी डिनाइड द राईट टू गेट अ बेटर ट्रीटमेंट. अगदी बरोबर. आणि हे झाल्यामुळे आपले जे पेशंट्स आहेत
इथे आता पुढचे जे पेशंट येतील त्यांना उत्तम सेवा मिळणार आहे आणि रिलेटिव्हली खूप कमी पैशामध्ये त्या सेवा मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्या सेवांचा फायदा घेतला पाहिजे. आणि एक प्रश्न सर विचारायचा होता की आम्ही खूप रोबोटिक सर्जरी ऐकतो, पण रोबोटिक सर्जरी म्हटलं की आजकाल सायन्स फिक्शन वगैरे लोकांच्या डोक्यात येतं. आता इतकं सुंदर ऑपरेटिंग थिएटर झालेलं आहे, इथे पण रोबोटिक सर्जरी होऊ शकते का? ऍक्च्युली मी रोबोटिक सर्जरी करतो. मी हो, जॉईंट आपण रिप्लेसमेंट सर्जन आहे. मी हां, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट करतो हो. आणि मी रोबोटिक सर्जरी करतो. पण मी ब्रिच कॅनीमध्ये करू शकतो, कारण ब्रिच कॅनीमध्ये रोबो आणलेला आहे. ओके. रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जरी ऍक्च्युली सर्जननीच केलेली असते. हम्म. रोबोचं काम फक्त ते कटिंग टूल हो, म्हणून अच्छा. वापरतात. हां, ते हां. काही गोष्टी फक्त कटिंग टूल म्हणून वापरतात. आणि ज्या ठिकाणी ऍक्सेस नाही, म्हणजे जेव्हा आपण जनरल सर्जिकल ऑपरेशन करतो, पोटातली ऑपरेशन करतो किंवा ब्रेन मधली ऑपरेशन करतो किंवा प्रोस्टेटचं ऑपरेशन करतो, हां. त्या ठिकाणी रोबोटिक सर्जरीचा जास्त फायदा असतो. पोचू शकत नाही. जॉईंट रिप्लेसमेंटला एवढा फायदा नसतो, तरी रोबोटिक सर्जरी आम्ही करतो. पण हे रोबो फार एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे आमचा जॉईंट रिप्लेसमेंटचा ऑर्थोपेडिक रोबो जो आहे तो जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपयाचा आहे. हो, आणि खूपच महाग आहे. ही किंमत आमच्या ऑपरेशन रिनोव्हेशनच्या 10 पट आहे. अच्छा, तुमचं रिनोव्हेशन तेवढ्यात इतक्या कमी याच्यात झालं? आमचं रिनोव्हेशन हे सगळं जवळजवळ 50-60 लाखामध्ये झालं. खूपच म्हणजे आम्ही स्वतः खूप पैसे. इंडिजनाइज करून घेतलेल्या आहे त्याच्या गोष्टी. आणि खूप ठिकाणी आम्ही काटेकोरपणे काही गोष्ट करायची, काही नाही विचार करून, हां, म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरने बसून हे सगळं करून आम्ही करू शकलो. बरोबर. पण जर रोबो आणायचं असेल तर आम्हाला त्याच्यात 10 पट खर्च करायला लागेल. आणणं शक्य आहे, फक्त प्रॉब्लेम असा आहे की तो रोबो जेव्हा आम्ही आणू, रोबोचा एक्सपेन्स जेव्हा आपण पेशंटला लावायला लागलो हां, तर हां. सर्जरी फार महाग होते. Correct. आणि मला माहित नाही की शुश्रूषामध्ये फायनान्शियली आम्हाला रोबो ठेवता येत की नाही. बरोबर. अनलेस समजा कोणी डोनरने वगैरे किंवा कोणी कॉर्पोरेटने दिला. आम्हाला रोबो दिला हम्म. तर अतिशय चांगले आम्ही रोबोटिक सर्जरी देऊ शकू देऊ पेशंटला. शकतो. म्हणजे आमच्याकडे थिएटर आहे जिकडे रोबो राहू शकेल, Actually, हां. जिकडे रोबोटिक सर्जरी होऊ शकेल, हम्म. प्रोव्हाइडेड वी कॅन गेट द रोबो विच इट सेल्फ कॉस्ट इन सर्जिकल रोबो असतात ते 20 ते 40 कोटीच्या किमतीचे असतात. ते खूपच महाग असतात. पण हे सगळे इम्पोर्टेड आहेत का? रोबो सगळे इम्पोर्टेड अजूनपर्यंत अजून आपण इंडियन रोबो बनवत आलेला नाही. नाही. इंडियन रोबो आलेला नाही. कदाचित त्यानंतर कॉस्ट कमी होण्याची शक्यता. मे बी 5 वर्षात कदाचित ती गोष्टी बदलतील आणि पुढचं कदाचित आमचं रिनोव्हेशन जे होईल बरोबर. त्यावेळेला आम्ही ह्याच्याबरोबर रोबो पण आणून ठेवू. हो, हो. मला खूप आनंद झाला, कारण मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की माझी पत्नी सध्या इथेच तिचं ट्रीटमेंट चालते, डायलिसिसची ट्रीटमेंट याच मजल्यावरती. त्यामुळे इथे जे तोडफोड होत होती ती आम्ही बघत होतो, त्याचा अनुभव आम्ही घेत होतो की तोडफोड झाली की थोडीशी इन्कन्व्हिनियन्स होणारच, पण इतकं चांगला त्याचा रिझल्ट इथे मिळेल हे आम्हाला तेव्हा अर्थातच माहित नव्हतं. आणि आता खूप आनंद झाला की ही सगळी व्यवस्था इथे झालेली आहे आणि आपल्या मध्यमवर्गीय लोकांकरताच्या असलेल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था झालेली आहे. हे एक फार महत्वाचं आहे, कारण आपण नावं ऐकतो लीलावती वगैरे, ती हॉस्पिटल चांगलीच आहे, त्याच्याबद्दल काही वाईट नाही, पण आपल्या रेंजच्या ती बाहेर असतात. तिथे असणाऱ्या सुविधा इथे मिळालेल्या आहेत, हे म्हणजे अक्षरशः कौतुक आहे. माझी तर अशी इच्छा आहे सर की तुम्ही हे जसं केलं, या सगळ्याचा एक रोडमॅप इतर लोकांना अनुभव तुमचा जर शेअर करता आला तर बाकी लोक सुद्धा कदाचित अशा प्रकारच्या मॉड्युलर ओटी करू नक्की शकतील. करते. हे आवश्यक आहे, कारण आता असं आहे की टेक्नॉलॉजी खूप पुढे चालली. आता सर जेव्हा क्लीन एअर सांगत होते ना, मी आयटीचा मनुष्य आहे, आम्ही अशीच क्लीन एअर जेव्हा चिप मॅन्युफॅक्चर करतो तेव्हा वापरतो. त्यामुळे मला ते कन्सेप्शनली माहिती आहे की अगदी ॲटॉमिक डस्ट सुद्धा आली नाही पाहिजे त्या वेफरवरती वगैरे. तसंच मला वाटतं थोडंसं ऑपरेशन मध्ये तुम्ही ओपन वुंड केलेली असते, अगदी थोडासा बॅक्टेरिया जरी आला तरी त्याला थेट एंट्री असते शरीरामध्ये, म्हणून मला वाटतं हे सगळं आपल्याला करायला लागतं. अगदी खरं आहे. आम्ही ऍक्च्युली जेव्हा इकडे जॉईंट रिप्लेसमेंट करतो शुश्रूषामध्ये तेव्हा आमच्याकडे एक्झॉस्ट बॉडी सूट असतात. एक्झॉस्ट बॉडी सूट मध्ये ॲस्ट्रोनॉट जेव्हा तुम्ही बघता पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत ते कव्हर केलेले असतात. पुढे अशी ग्लास पॅनल असते आणि बाकी सगळं बंद असतं आणि तशा प्रकारचे सूट घालून आम्ही ऑपरेशन करतो. म्हणजे त्या ऑपरेशनसाठी शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये असे 6 सूट आम्ही विकत घेतलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जेव्हा इकडे होते ती इट इज डन ॲज गुड ॲज एनी अदर हॉस्पिटल इन द वर्ल्ड. पण तिकडे असं म्हणायला हरकत नाही की आता इथे केली तर त्याची गरज राहायची नाही, क्लीनच आहे म्हणून. अगदी खरं आहे. पण माझ्या बॉडीमधनं जर जंतू आले, माझ्या असिस्टंट अॅनास्थेटिस्ट सर्जन आणि त्यांच्याकडनं जे जंतू येतात ते अंगातले जंतू पेशंटच्या ऑपरेशन करताना पडू नये म्हणून एक्झॉस्ट बॉडी सूट आम्ही घालतो. आणि त्यामुळे त्या प्रकारे बघितलं तर ऑपरेशन कडनं इन्फेक्शन व्हायची भीती 99.9% नसते. एकच फॅक्टर मी चेंज नाही करू शकत, तो पेशंटची बॉडी. पेशंटच्या बॉडीमध्ये जे जंतू असतात घेऊन आलाय आणि ते त्याच्या बॉडीमधनं इकडे तिकडे फिरू शकतात. युरिन मध्ये जंतू असतील,
बॉडी इंटेस्टाईन मध्ये असतील, स्किन मध्ये असतील, त्या गोष्टींमुळे कधी कधी 0.1% इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. पण ऑल अदर सोर्सेस वी एलिमिनेट इन अ सिस्टीम लाईक दिस. त्यामुळे तुम्ही 99.99% फार मोठं पर्सेंटेज आहे. आणि हे नसतानाचे रिझल्ट बरेचदा आपण पाहिलेले असतात की ऑपरेशन झालं, एक टिपिकल सांगतात ना ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट, तर तसं होऊ नये म्हणून ही योजना केलेली आहे. आणि खूपच मोठं काम हे झालेलं आहे. हे मोठं काम झालं आपल्या मध्यवर्ती भागामध्ये, हे लोकांना माहीतच नसतं. ते माहीत व्हावं म्हणून खरं म्हणजे हा उपक्रम आम्ही केला. आणि डॉक्टर हरीश भेंडेंनी त्यांचा वेळ घालवून, महत्वाचा वेळ घालवून आम्हाला सहकार्य दिलं. आपल्यापर्यंत ही माहिती पोचली. आपणही आपल्या मित्रपरिवारांबरोबर ही माहिती पोचवा की असं झालं. आणि जे आमचा कार्यक्रम बाकीच्या देशातनं, बाकीचे देश म्हणण्यापेक्षा देशातल्या बाकी शहरातनं पाहतायत किंवा अगदी मुंबईच्या उपनगरातनं पाहतायत, त्यांनी आपापल्या ठिकाणच्या कॉपरेटिव्ह हॉस्पिटलला सांगा की डॉक्टर भेंडेंशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सुद्धा असेच मॉड्युलर ऑपरेटिंग थिएटर करा. कारण भारत देश आता जो पुढच्या 2047 साली विकसित देश व्हायचा आहे, त्याच्याकरता हे सगळं आवश्यक आहे. उत्तम मेडिकल सर्व्हिस, कारण आपले डॉक्टर जगन्मान्य आहेत की अप्रतिम डॉक्टर करतात, पण जगन्मान्य अशी पण एक थिंकिंग होतं सर की पोस्ट ऑपरेटिव्ह केअर आपल्या इथे फार चांगली होत नाही किंवा हायजीन ऑफ द ओटी, एक परसेप्शन सांगतोय, खरं खोटं मला म्हणायचं नाही. तेही बदलायचा आता प्रयत्न आपला चालू आहे. त्या प्रयत्नाला मी शुभेच्छा देतो. आमच्या सगळ्या महान टीव्ही परिवाराकडनं आपल्याला शुभेच्छा. आणि फार मोठं काम आपण केलेलं आहे. हे जितकं डॉक्युमेंट ठेवून जितकं जास्ती लोकांपर्यंत पोहोचेल, कारण भारताचा एक महत्वाचा आहे की 140 कोटी लोक येतो, पोचलं की त्याचा एकदम परिस्फोट होईल आणि खूप ठिकाणी हे पोचू शकेल. बघूया कसं होतं ते. आपण वेळ घालवून इथे आलात त्याबद्दल आपले खूप आभार. फारच छान काम झालेलं आहे. आणि मला या हॉस्पिटलच्या सर्व्हिसेसचा म्हटलं असं पर्सनल अनुभव आहे. अप्रतिम हॉस्पिटल आहे, हे मी पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो. मला फक्त एकच सांगायला लागेल की आम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टरचा कम्प्लीट सपोर्ट होता. डॉक्टर लाड सर, डॉक्टर भातखंडे मॅडम आणि उर्वरित पूर्ण 17 बोर्डचे मेंबर, आणि त्यामुळे हे सगळं काम होऊ शकलं. कारण हे इट इज अ टीम वर्क, हे एका माणसाचं काम नसतं. आणि जेव्हा सगळे लोक एकत्र येतात तेव्हा काहीतरी खूप सुंदर निर्माण होऊ शकतं. आणि आम्हाला अशी इच्छा आहे आणि माझी अशी आशा आहे की जे लोक हे व्हिडिओ बघतील त्यांनी सुश्रुषाचे मेंबर व्हा. कारण जर तुम्ही मेंबर झालात तर तुम्हाला खूप बेनिफिट मिळतात. आयुष्यभर मेंबरशिप मिळते फक्त 10,000 रुपयामध्ये, आणि तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला पण बऱ्याचशा फायद्याच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे बरीचशी जी ऑपरेशन आहेत ती नॉर्मल ऑपरेशन पेक्षा तुम्हाला 15-20% कमी मिळतात. म्हणजे सर दरवर्षी 10,000 रुपये द्यायचे नाही, एक वन टाइम आहे, एकदाच फक्त. दॅट इज ओनली वन टाइम. इट इज नॉट लाईक अ क्लब, जेव्हा तुम्ही दरवर्षी क्लब मेंबरशिप भरता असं नाहीये ते. इट इज वन्स पेमेंट अँड देन यू आर परमनंटली मेंबर ऑफ द हॉस्पिटल. अशी फॅसिलिटी इथे आहे मुंबईमध्ये, हेच मुळे आपल्याला माहित नसतं. ही पण माहिती यातनं मिळाली. हे नसे थोडके माझी खात्री आहे की आपले सगळे प्रेक्षक आहेत ते जास्तीत जास्त संख्येने हॉस्पिटलची मेंबरशिप घेतील आणि या अप्रतिम मॉड्युलर ओटीचा लाभ घेतील आणि लवकर बरे होऊन घरी जातील. मुळात आजारी होऊच नाही, पण झालं तर लवकर बरं व्हावं अशी आमची सदिच्छा त्यांच्याबरोबर असेल. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार. आमची अशी इच्छा आहे की आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला ही माहिती कशी वाटली, यामध्ये आणखीन काही माहिती आपल्याला हवी आहे का. सुश्रुषाचा पत्ता सुद्धा आम्ही खाली लिंकमध्ये देणार आहोत, कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता वगैरे सगळा. आणि सुश्रुषाच्या स्वतःच्या फेसबुक लिंकवरती सुद्धा ही आम्ही व्हिडिओ ठेवणार आहोत. आपण तिथेही जाऊन बघू शकता आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. मुंबईमध्ये खूप पेशंट्स आहेत ज्यांना ही माहिती पण नसते. तर आपले मेंबर किती असतील सर? साधारण 10,000? नाही, जास्त 20-25,000. पण तरी मुंबईची लोकसंख्या 2 कोटीच्या पुढे, त्यामुळे आपल्याकडे अजून पुष्कळ वाव आहे मेंबरशिपला. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार.